हे ताई आहे ना तुम्ही, हे रुपा खाऊन घे, नाचायचंय. चार्ज केलं की नाही माईक आणि ते ताईचं सिस्टम? ताईला विचार ना कुठे आहे. माझी खूप छान जवळची मैत्रीण झाली. आता आहे खूप लहान माझ्यापेक्षा, पण मी आज जवळजवळ 10 ते 15 वर्ष तरी हिच्याकडे कपडे शिवतो. येस येस. आणि तिचं कौतुक एवढ्यासाठी की नुसतेच कपडे नाही शिवत, पण एवढी हौशी आहे. प्रत्येक सण प्रत्येक गोष्ट तिच्या लक्षात असते आणि काही ना काहीतरी तिच्या या बुटीकमध्ये काही ना काहीतरी वेगळं काहीतरी. आता बघा इथे बघा, दाखवा ते बघा कसं सुंदर केलेलं आहे तिने. एवढे कष्ट घेते आणि तिच्यावरच्या मुली पण सगळ्या कष्ट घेतात आणि खूप कौतुकाने करतात, म्हणजे हसऱ्या चेहऱ्याने करतात आणि खूप छान डिझायनर आहे. तिला खूप 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 शुभेच्छा आणि खूप प्रेम. ही अशी व्यक्ती फार दुर्मिळ असते, कारण माणसाच्या मनामध्ये इथपर्यंत खूप काही असतं, पण ते तोंडातनं बाहेर येणारे फार कमी आणि क्वचितच लोक असतात. मला आवडतं आणि एक्झॅक्टली. पण म्हणजे मला हे म्हणून आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि ती टोटल पॉझिटिव्हिटी, सकारात्मकतेचा म्हणतो ना झरा. कुठल्याही गोष्टीची मी कधी ग्रजेस किंवा कंप्लेंट्स त्यांच्या तोंडून ऐकलेल्याच नाही आयुष्याबद्दल. म्हणून ते आयुष्य खूप सुंदर जगतायत आणि अशी 100 पण आम्ही त्यांची अगदी मस्त थाटात, मी तर केली माझी 75 केली, म्हणजे मी केली म्हणजे नुसतं ओवाळलंय त्यांना, पण छान असं छोटंसं सेलिब्रेशन. पण 100चं पण आम्ही अगदी जोरातच करणार मार्जिताईंचं. मला उचलून आणावं लागेल तेव्हा. बिलकुल नाही, तुम्ही अशाच असणार. प्रणोतीचं जे आहे ना प्रतिती बुटीक, ते 15-16 वर्ष येते. पण कसं म्हणजे चांगले एकदम माझे पूर्वीचे ते 4-5 ड्रेसेस आहेत 15 वर्षापूर्वीचे, ते सुद्धा अजून त्याची सुंदरता सोडत नाहीत, इतके छान आहेत. म्हणजे बटन्स म्हणा, चेन्स म्हणा किंवा त्याचं लायनिंग, त्याचं स्टिचिंग सगळंच एकदम बेस्ट. मी अजूनही वापरते ते एक आहे. आणि तिचं रिफ्लेक्शन आहे प्रतिती, म्हणजे कसं तिच्या डेडिकेशनचं, हार्डवर्कचं आणि क्रिएटिव्हिटीचं छान. म्हणजे आणि त्यांचं टीमवर्क सुद्धा एकदम मस्त आहे. फॅमिली मेंबर्स सुद्धा खूप मदत करतात. तर छान आहे सगळं. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच आम्हाला सगळ्यांना एवढी सर्व्हिस दिल्याबद्दल. बस काय. जयकर, आमची शाळा आहे सांताक्रूजला. मी ट्रस्टी आहे आणि मी 18-19 वर्षाहून जास्त प्रणोतीकडे येते. तिच्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी दुकानं बदलली, तर त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि प्रत्येक वेळेला तिचं स्ट्रगल, तिची जिद्द आणि तिच्याकडे बघून किती काय शिकायला मिळतं. की आणि मला असं लेडीज कोणी स्वतःच्या हिमतीवरती काम करत असेल तर मला त्यांना प्रोत्साहन द्यायला आणखीन प्रमोट करायला खूप आवडतं. कारण रिअली हॅट्स ऑफ टू हर, की ती एवढा बारीक बारीक बारकावे त्या सगळ्या गोष्टीतून शोधून काढते. आणखीन ती ज्या प्रकारचे कपडे शिवते ते बघितल्यानंतर लोक कुठल्याही समारंभामध्ये गेल्यानंतर अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे आम्हाला कुठून मिळेल. आणि मग असं कोणी विचारलं की किती छान वाटते की आपले लोक. आणखीन साड्या तर मी नवीन साड्या घेतल्या की साडी बघितलं की अरे हे बघितल्यानंतर हे प्रणोतीकडे दिलं की हिचं काय करू शकेल ती. म्हणजे अक्षरशः ती काहीतरी असं जादू करून टाकते त्याच्यामध्ये की जे असतं. आणखीन तिचं जे डोकं, तिची क्रिएटिव्हिटी आणि तिचं ते टीमवर्क आहे, सगळेजण एवढे डेडिकेटली काम करतात आणि ही हातात चाबूक आहेच. त्याच्यामुळे असंच उत्तरोत्तर प्रगती तिची होत राहो अशी शुभकामना. पण मला अजून एक असं सांगायचंय की शमीना खूप वर्ष माझ्याकडे येते, म्हणजे 20-22 वर्ष. माझ्या क्लायंटच्या बाबतीत मला अजून एक त्यांचं कौतुक असतं, ठीक आहे ती असं करते की आम्ही असं करतोय, पण फ्रीडम देतात कुठलीही क्रिएटिव्हिटी. माझ्याकडे आल्यानंतर त्यांना असं नसतं की हे काय बनवशील ग, मग ह्याचं कसं होईल, काही नाही. तो हे जो ट्रस्ट आहे ना, विश्वास, म्हणजे समोर जो माणूस जेव्हा बसतो ना त्याला मी हेच सांगते की टोटली सरेंडर करा आम्हाला, मग गोष्टी अजून छान होतात. प्रणोतीबद्दल बोलायचं म्हणजे काय, प्रतिती इज बिकॉज ऑफ प्रणोती. अँड प्रणोती इज ऑलवेज द बेस्टेस्ट. आणि आत्ताच 10 दिवसापूर्वी माझ्या मुलीचं लग्न होतं, तेव्हा जे सगळं तिने काही केलं आहे त्याच्यामध्ये इट वॉज रिअली म्हणजे सगळंच अमेझिंग झालं आणि सगळं कम्फर्टेबल होतं. मेन म्हणजे मीन्स प्रणोती ऑलवेज गिव्स एव्हरीथिंग कम्फर्टेबल. सो बेस्टेस्ट, ऑलवेज बेस्ट. या इवन कंचनचे माझ्या मुलीचे सासूबाईंनी सुद्धा त्यांच्याकडे शिवले, त्या पण खूप 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 खुश आहेत.
प्रतीती म्हणजे आज आमचा हा आपण म्हणूया वर्षातला हा शेवटचा सण जो आम्ही साजरा करतो तो म्हणजे नाताळ, क्रिसमस. कारण संक्रांतीपासून ते क्रिसमसपर्यंत सगळे सण उत्साहाने आणि आनंदाने साजरे होतात. आषाढी एकादशीला आपण सुरुवात केली यूट्यूब चॅनलची, त्यामुळे पुढच्या आषाढी एकादशीपर्यंत तुम्हाला सगळंच बघायला मिळेल की सगळ्या प्रकारचं एकदम उत्साहाने उत्सव साजरे आम्ही करतो. आणि हे सगळं जे होत असताना कामं होत असतात, माझे इथे क्लायंट येत असतात, मी त्यांना क्लायंट म्हणत नाही, माझे वेलविशर्स आहेत ते. बेसिकली हे जेव्हा मी काही करते ना, किंवा मी जे काही एवढे वर्ष करते ना हे सगळं, ह्याच्या पाठी कुठलाही उद्देश नाही आहे. म्हणजे लोकांना असं कधी कधी असं वाटतं की हां ह्यांनी मार्केटिंग होतं, मग लोकांना बघितल्यावर मग लोक हे फोटो बघतात, मग त्यांना ते आठवतं. जे काही असेल ना, तर मला असं वाटतं माझं एक निर्मळ उद्देश असा आहे की सगळ्यांना एकत्र आणायचं. आणि मला लोकांबरोबर मला माणसं आवडतात आणि माणसांशी नाती जोडायला आवडतात आणि ती नाती टिकवायला आवडतात. हे आमच्या घरातच आहे हे गुण हा, आणि माझ्या आईवडिलांकडनं हे आलेलं आहे. त्यामुळे ना हे मला आवडतं. असं काही नाही आहे की इथे किती बुटिक्स आहेत, किती शॉप्स आहेत, भरपूर आहेत, पण त्यांना इथेच का यावं असं वाटतं. तो ही जी काय आपुलकी आणि हे जे काही रिलेशनशिप आपण म्हणजे आम्ही बिल्डअप केली एवढे वर्ष, तर त्याच्यासाठीच आहे, नथिंग एल्स. आणि मस्त एन्जॉय करतो. आणि आता प्रतीती 25व्या वर्षात 27 डिसेंबरला पदार्पण करते. म्हणून मला आज असं वाटलं की क्रिसमसला जनरली लोक कुठे कुठे जातात, एंड ऑफ डिसेंबरला नसतात अवेलेबल, पण तरीसुद्धा लांबून पण माझ्यासाठी खास आले. आणि मी हार्डली लोकांना म्हणजे इन्व्हिटेशन सगळ्यांनाच देतो, पण हार्डली लोकांना म्हटलं इथे तेवढी जागा अपुरी आहे. पुढल्या वर्षी म्हणजे 2025मध्ये एंड ऑफ जुलै किंवा मला असं वाटतं फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये एक दणदणीत प्रोग्राम आपण करणार आहोत, रुपेरी वर्ष प्रतीतीचं. तेव्हा तर लाईफ अँड स्टाईल तुम्ही जे कोणी सबस्क्रायबर आहात आमचे, थँक्स टू यू. म्हणजे एवढ्या 4-4.5 महिन्यात खरंच लोकांनी खूप छान एन्करेजमेंट आम्हाला मिळालेली आहे तुमच्यामुळे, आणि ती अशीच मिळत राहो जशी माझ्या प्रतीतीच्या वेलविशर्सनी मला दिलेली आहे. म्हणून आम्ही इथपर्यंत प्रवास केला. तसंच तुम्हीही नवीन लोक माझ्या आयुष्यात येत आहात. खरंच मला आवडेल तुम्हालाही भेटायला. त्यासाठी तुम्ही नक्की प्रतीतीला व्हिजिट करा. थँक्यू सो मच. आणि येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं आणि भरभराटीचं जावो. आणि नक्की व्हिजिट करा प्रतीतीला, तुम्हाला आवडेल आणि मला खरंच तुमच्याशी कनेक्ट व्हायला आवडेल. स्टे ट्यून टू लाईफ अँड स्टाईल. प्रतीतीची आमची ही टीम आहे जी तुम्ही अर्थात यूट्यूबवर पण बघितली आणि माझ्याकडे येणारे नेहमी बघतातच. माझे कारीगर आहेत आणि मास्टर्स आहेत माझे, आणि हा माझा स्टाफ आहे. कारण टीमशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. मी म्हणेन मी हे एकटीने केलं, मी हे केलं नाही आहे. आम्ही हे करतो, जे काय ते आम्ही करतो. आणि माझे पण जी लोक आहेत, जे माझ्याकडे वेलविशर्स, माझे जे क्लायंट्स आहे, त्यांना आम्ही असंच बोलतो की आमच्याकडे म्हणजे आपल्याकडे हे नाही, आपल्याकडे हे आमच्याकडे नाही असं नाही, आपल्याकडे असा शब्द असतो. कारण सगळे आमची फॅमिलीचे, जशी ही पण माझी फॅमिली आहे. आणि जे काय आम्ही उत्सव साजरे करतो, तर इथे डेकोरेशन करायला पण सगळे असे नवीन लोक पण, म्हणजे ह्याचं कौतुक असं करायचं आहे की जे रिसेंटली जॉईन झाले 1.5-2 वर्षच, की काही ओळख नाही म्हणजे, किंवा स्वतःला पण असं बोलण्याची पण होती. मला असं वाटतं दक्षता थोडी हुशारी आलेली तुला, काय जास्त आली आहे. सो हे काय जे डेकोरेशन आहे केलेलं, ते त्याच्यात पण तिने अगदी म्हणतात ना उत्साहाने आणि मस्त छान अगदी दररोज थोडं करून सगळं डेकोरेशन केलं आहे. हा रमेश आमचा जे इस्त्रीचं, जे तुम्हाला कपडे आमचे असे कडक इस्त्रीने मिळतात ना, तो ते रमेश करतो. हे आमचे सगळे कारीगर आहेत, मास्टर आहेत, ज्यांचं छान कटिंग स्टिचिंग मस्त. त्यामुळे हे सगळं क्रेडिट, श्रेय फक्त मला एकटीला जात नाही, हे सगळ्या टीमला जातो. तर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. सब लोग हंसिए, चेहरे पर हंसी चाहिए, मुस्कान किधर गई. 25व्या वर्षात आम्ही पदार्पण करतो. तो गेल्या 24 वर्षात कसं आपण एखाद्या बोरिवलीला ट्रेन पकडली की दादरला आपण उतरतो, असं काहीतरी डेस्टिनेशन असतात ना, तसंच हा प्रवास आहे. तर या प्रवासात बरीच लोक येतात जातात. काही लोक ठराविक लॉंग टर्मसाठी राहतात आपल्याबरोबर आणि ती कायम असतात. तर त्याच्यापैकी माझे एक वकील मास्टर म्हणून आहे. वकील मास्टर आपण आगे आइए. वकील मास्टर ऑलमोस्ट 17 वर्ष माझ्याबरोबर काम करत आहेत.
आणि या माणसाची एक खासियत अशी आहे की कधीही मी खूप काय असं बोलत असते, सगळ्यांनाच बोलत असते, ओरडत असते, पण अजिबात बॅक आन्सर नाही, उलट उत्तर कधीच नाही. आणि दुकान शेवटपर्यंत म्हणजे लास्ट शटर खाली पडेच तोवर हा माणूस हजर असतो. त्याच्याबरोबर रमेश असतोच, इतर कधी कधी हे मास्टर असतात, पण हा माणूस पण शेवटच्या क्षणापर्यंत अगदी हजर असतो. आता एवढे वर्ष आमच्याबरोबर काम करताना सतर्कतेने, म्हणजे ही थोड्याफार चुका वर खाली होतात, त्या होतच असतात, पण तरीसुद्धा प्रयत्न करणार की माझ्याकडून चूक झाली नाही पाहिजे किंवा मी हे चांगलं केलं पाहिजे असं पण असतं. त्यामुळे मला खरंच त्यांना एक छोटंसं टोकन ऑफ लव. सो आय रिअली वुड लाईक टू फेलिसिटेट हिम. ये लीजिए. ऐसा रखिए तो ते त्याच्यावर काय लिहिलंय ते सांग. हां सांगते ना. हाँ कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. हाँ सो इस पर ऐसा लिखा है कि कॉन्ग्रेचुलेशंस आपको भी, 17 साल आपने काम किया, लॉन्ग सर्विस अवार्ड बोलते हैं उसको. एक हमारे मराठी भाषा में ऐसे बोलते कि फूल ना फुलाची पाकड़ी, मतलब एक गुलदस्ता हाथ में नहीं दिया मैंने, एक थोड़ा सा एक उसमें से एक पेटल निकाल के आपको दिया, लेकिन ये एक एक्नॉलेजमेंट कि आपने इतने हाँ आई साथ दिलीस. आप ऐसे, अरे आपके पेट के इधर, मतलब पेट भी ढक जाएगा. बिल दिया और दर्द दिया, ऐसे बोलते ना, बिल देने के बाद दर्द मिलता है. लेकिन क्या है ना, कसं असतं माहिती आहे ना, कधी कधी काय होतं की मी त्या कामामध्ये बिझी असते किंवा काय, तर हे काम खूप महत्त्वाचं आहे, कारण गाडी रुळावर चालवायची असते आणि ती एवढे वर्ष माझ्याबरोबर आहे, त्यामुळे तिला तिची थोडी त्याची नक्कीच कल्पना आहे की काय असतं ते. तर हे काय फॅक्ट्स अँड फिगर्स कोणाला, प्रत्येकाचेच असतात बिझनेसमध्ये, त्यामुळे ते सगळं इन अँड आउट तिला माहिती असतं. सो आणि प्रामाणिकपणा हा तिच्या ठासून भरलेला आहे. पैशाची अफरातफर किंवा इधर का पैसा उधर कभी नाही. एक बार आणि एक वेळ ती पेटी कॅश मला जे एव्हरीडे हिशोब देते, तो हिशोब ती देऊनच दुकानाच्या बाहेर पडते, त्याच्याशिवाय ती दुकानाच्या बाहेर पडते. मग ते मायनस जरी असतील तरी ती लिहिणार, प्लस असेल तरी ते लिहिणार की हे एवढे एवढे आहेत. कारण प्रामाणिकपणा हा मेन लागतो, सच्चाई, की ज्यांच्या कधी 4 दिवस 2 दिवस आपण नसू तर एक थोडंसं असतं ना की अरे हां ही आहे ना, हे कोणीतरी आहे असं. तर त्यामुळे शीतलला, मनोज यू कॅन गिव्ह हर, ते दे ना हातात, मी सॉल्व देते तुला. हां थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू सो मच बोलताना दम देते का आभार मानते का? अशी बिलं फाडत राहा मॅक्झिमम. मला लक्षात आहे की 2018 मध्ये जेव्हा आम्ही माझ्या फॅशन डिझायनर म्हणून कारकिर्दीला जेव्हा 25 वर्ष झाली, तेव्हा माझे जेवढे, आता तेव्हा आप थे तभी स्टेज पर, तभी हम लोगों ने सबको स्टेज पर बुलाया था. तो ऐसा ही प्रोग्राम हम लोग नेक्स्ट ईयर भी करने वाले हैं, तभी सबको ऐसी ही शाबाशी मिले. हाँ रैंप वॉक फैशन शो करना है तभी. हाँ तो ऐसे ही आगे बढ़ते रहेंगे, सबका साथ चाहिए उसके लिए, और सब टीम मिलके काम करना ज़रूरी है. बराबर? क्या जोर से बोलो, सुनाई नहीं दे रहा मुझे. हाँ जरा भी नहीं. और हाँ जोर से. हाँ सब मिल के काम करेंगे. हाँ हाँ कांचन, कोविड मधला माझा सपोर्ट, जेव्हा इकडे कोणीच नव्हतं तेव्हा कांचन माझ्या बरोबर होती, आणि मला असं वाटतं मी वेळोवेळी पदोपदी त्याची एक्नॉलेजमेंट तिला दिलेली आहे आणि करतो. त्यामुळे खूप खाणं पिणं सगळं. सगळं किती स्ट्रॉंग आहे बघितलीत ना. 2018ला तिला ओळखलेलं का एकदम फुल हेअर वॉश, ब्लो ड्राय करून मॅक्सी बिक्सी सगळं, ही कांचन आहे असं झालेलं.
किसी के इंतजार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा मौसम बहार का. प्रतिती जेव्हा सुरुवात झाली आमची 24 वर्षापूर्वी, मी आता 25व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय म्हणून परत सांगते की तेव्हा आम्ही होलसेलिंग करायची. मी म्हणजे लिडिंग स्टोर्सना ऑल ओव्हर मुंबई, ऑल ओव्हर इंडिया, आउट ऑफ इंडिया मर्चंट एक्सपोर्टर थ्रू वगैरे आमचं चालायचं. सो द वे आय स्टार्टेड लाईक होलसेलिंग. आणि नंतर पायलची एंट्री झाली प्रतितीमध्ये. 2 गोड खळ्या आणि तिचं छान हास्य अजूनही लोकांच्या लक्षात आहे ती. आणि तिने आल्यानंतर मग ती आणि माझी ताई नेहमी म्हणायची की आता त्या बेसमेंटपासून आम्ही सुरुवात केली, म्हणजे तळघर. एक्झॅक्टली. आणि मग तिथून ती भेटायला आलेली आणि मग ताई म्हणायची त्या खड्ड्यातनं बाहेर जरा, त्या खड्ड्यात नको. म्हटलं अगं ते बेसमेंट आणि तिकडून होलसेलिंग करते मी, काय रिटेल कसं तुम्ही मेन रोडवर येऊ शकता, नाही तिथून आधी बाहेर पड, तिथून आधी बाहेर पड. असं झालं आणि हिची एंट्री झाली. आणि पायलमुळे प्रतितीचा म्हणजे ते कोइन्सिडन्स म्हणूया आपण योगायोग की तो रिटेलचं एक स्वरूप थोडंसं तिथून सुरू झालं. आणि तेव्हा त्या ह्याच्या शॉपमध्ये पायल एकटी मॅनेज करायची. मग ज्वेलरी आली आमची, मग ज्वेलरी आली म्हटल्यानंतर मग तिचं असोसिएशन अजून वाढलं. नंतर ती प्रतिती जरी ती बाहेर पडली प्रतितीमधून तरी अजूनही माझ्या जसे हे सदस्य आहेत कुटुंबीय आहेत तसंच पायलसुद्धा आहे. सो आय लव्ह यू पायल. आणि प्रतितीने पण मला खूप पकडून ठेवलं. आणि राणी म्हणजे रत्नप्रभा. त्याच्यानंतर माझी अनिता, हा ती आज आलेली नाही आहे, अनिता जवळजवळ 8.5 वर्ष म्हणजे होती माझ्याबरोबर. पण नंतर तिचं लग्न झालं आणि मग अनिताबाई आमच्या. पण अनिताने पण असं म्हणजे जसं पायलने सोडल्यानंतर अनिता 8 दिवस आधी फक्त जॉईन झालेली आणि अनिताने मस्त सूत्र सांभाळली. आणि अनितानं इथून खूप छान मनाने एकदम म्हणजे ती मी काही ड्रेस जरी छान एखादा घातला तिला आवडला ती घट्ट मिठी म्हणणार आणि किती छान दिसतोय असं म्हणजे तिच्या चेहऱ्यावर ते एक्सप्रेशन्स. आणि मग राणी, अनितानंतर राणी रत्नप्रभा पेटावे, आता लग्न झालेल्या. हां. सो राणीनी पण एवढं म्हणजे काय म्हणतो ना एक लीडरशिप म्हणतो ना आपण आणि टेकिंग एन इनिशिएटिव्ह, एखादी गोष्ट पुढाकार घेऊन करणं सांगायला नाही लागलं कधी. असं गंगाजमना आमच्या बऱ्याच वाहिल्या आहेत 6.5 वर्षात. काही बोललं मॅडम का असं रडायला बिडायला. पण बाकी असं म्हणतो ना की आपलं समजून करणं हे तिने केलं. आणि अर्थात म्हणून आम्ही असं नेहमी म्हणायचं की अरे तुला नवरा बघताना ना इकडूनच कुठला तरी बघेल. म्हणजे छान माणसं मिळणं सुद्धा एक आपल्या नशिबात लागतं. आणि अर्थात त्यांना आता ती नाही असोसिएट सध्या प्रतितीबरोबर, पण तरीसुद्धा मी म्हटलं आज तू ये, पुढच्या वर्षी पण तो जो कार्यक्रम करणार तेव्हा पण अनिताही असेल, सगळेजणच असतील. सो थँक्स टू एव्हरीवन. कारण खरंच प्रेमाने केलेलं आहे. म्हणजे मी आता पण जे जॉईन होतात नवीन त्यांना सांगते की जसं मी म्हटलं ना की सोशल मीडियाला वेगळं किंवा इथे म्हणजे आम्ही सगळे ऑल इन वनच होतो. फोटो पण काढायचं, त्याच्यावर टाकायचं, पण परत ते डिस्प्ले लावायचा, परत त्याच्याबरोबर शीतलची पण मदत असायची. मग मॅनिक्विन ते सजवणं, कारिगरांना काम देणं, ते घेणं, यु नो ऑल इन वन. काही प्रत्येक गोष्टीला कुठली वेगवेगळी माणसं न ठेवता सुद्धा या लोकांनी मॅनेज केले. सो आय एम रिअली थँकफुल टू देम. सगळे ग्रॅटिट्यूडच आहे हा सगळा. जसं माझ्या वेलविशर्स तसंच. आणि माझी सगळ्यात महत्त्वाची माणसं माझे घरातले म्हणजे जिथून सुरुवात झाली तीच माझ्या दादा आणि माझी बहिणी ह्यांनी मला. आणि मेन म्हणजे सुजला आमची, जिने मला जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे जेव्हा कृषी पण मी जॉईन केलं एवढ्या 31-32 वर्ष, तेव्हा पण म्हटलं हा 2-3 महिने करून बघेन. ती म्हणे ठीक नाही 4 महिने कर, तिकडे तुला काय शिकता येतं ते शिक, नंतर तुला सोडायचं सोड. म्हणजे हा कम्फर्ट झोन फॅमिलीने देणं की तू हे करायलाच पाहिजे की तू हे केलं पाहिजे असं नाही. ताई, सुहास, ताई तर अगदी म्हणजे माझी म्हणतो ना एक क्रिटिक पाहिजे ना. सगळे काही गुडी गुडी बोलणारी लोक नको असतात आपल्याला. म्हणजे क्रिटिक असणं किंवा एखादी गोष्ट खोडून पाडणं म्हणजे तो माणूस वाईट नाही आहे. तो त्या माणसाला असं असतं, तो कन्सर्न असतो की समोरच्यानी की तू सुधार इकडे किंवा ही तुला इकडे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, ही डिझाईन अशी नको करू, शिशी ते नाही मला आवडलं. सरळ तोंडावर म्हणजे नाही आवडलं तर नाही आवडलं. सो अशी ही लोक नाही लागतात ना. नाहीतर मग आपल्याला असं वाटतं की आपण जे करतो तो सगळ्यात बेस्ट. सो ही घरातली माणसं आणि माझ्या सासूबाई ज्या आज नाही आहेत, माझे सासरे, नणंद, तिचा नवरा आणि माझा नवरा मेन.
सो तो कुठल्याच गोष्टीमध्ये कधीही आडकाठी टू मच इंटरफिअरन्स जो असतो तो बिलकुल करत नाही. आणि गेले 6 महिन्यात आता त्याचाही नवीन प्रवास सुरू होईल त्याच्या फील्डमधला, पण तो आता त्याच्याकडे वेळ आहे म्हणून ते येतात. अँड देन ही सी टू इट की मी पोचेस तर तुला वेळ लागणार का, मी आधी जातो, असं करून 10:15 इथे हजर राहून मी पोचेस तर बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायच्या. त्याच्यानंतर मला जो सपोर्ट आता लागतोय तो सगळा त्याच्याकडनं मिळतो. आणि यूट्यूबचे जे काय तुम्ही व्हिडिओ बघताय त्याला कारणीभूत आहे माझा मुलगा. सो रौनक म्हात्रे, तू ही सर्वा बिहाइंड दिस चॅनल. आणि बस सगळेजण आहेत आपल्या, हां सगळे अरे फॅमिली लागते, त्याच्याशिवाय नाही. तुम्ही किती हुशारावर ना, मी अशी आहे, मी तशी आहे, मी हे करू शकते, मी ते करू शकते, नसतं तसं. त्यासाठी तुमच्या पाठीशी अशी जबरदस्त लोक लागतात, तरच तुम्ही करू शकता. शिल्पा ये, माझी बहीण, मावस बहीण शिल्पा, जी माझ्या काही अशी काही फेज असतात आयुष्यात आपले येतात की आपली जवळची माणसं कधी कधी आपल्याला सोडून जातात, त्यावेळेला जो स्ट्रॉंग सपोर्ट लागतो तर तो माझ्या या बहिणीने मला दिला. आणि मध्ये पण ती 2-3 वर्ष प्रतितीमध्ये असोसिएट होती. सो पण असे लोक म्हणजे आयुष्यात असल्यामुळे प्रवास सुखकर होतो, जरी कितीही वरखाली गोष्टी असल्या तरी. आणि जसं आपण म्हणतो ना की आपल्याला अशी कोणीतरी अशी सिनियर लोक सुद्धा लागतात, त्या म्हणजे आमचे इंदप मॅडम. नाही आणि त्यांना कसं असतं माहिती आहे का, भयंकर, त्यांना कोणी जर का प्रतिती किंवा प्रणोतीबद्दल जरा जरी असं तसं बोललेलं आम्हाला आवडत नाही त्यांना. म्हणजे आणि असतील चुकांना, समजा काही चुका असल्या आमच्या प्रोडक्टमध्ये किंवा काय, तर त्या मला सांगणार, स्टाफला येऊन सांगणार. हां म्हणजे इतकं म्हणजे त्यांना ते आवडत नाही आणि त्या खूप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. सो आय थिंक आय लव्ह यू एव्हरीवन. म्हणजे सगळ्यांमुळे मला असं वाटतं प्रतिती आहे. हो खूपच एकदम. लाईफ अँड स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा.